जन्माला येत आहेत। गोपाल कृष्ण भगवान की जय। परमात्मा जन्माला आले, अष्टमूर्ती एकदम मोठे झाले। भगवान परमात्माने वसुदेवाला पाहिलं, पित्याला आलिंगन दिलं। इतक्यामध्ये देवकी म्हणती आहे, अहो सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेटी, जनी कंसाशी कळेल माझ्या बाळासी मारेल। सोडा याला। देवानं सांगितलं मी लहान होतो पण एक अडचण आहे, काय, मला इथे ठेवू नका, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला। घेतलं टुपल्यामध्ये, डोक्यावरती। रात्रीची वेळ आहे, सगळेजण झोपी गेलेले होते, देवानं माया टाकली होती, कडी कुलपा जी आहे उघडल्या गेले आणि आता वसुदेव कृष्ण परमात्म्याला घेऊन मथुरेच्या बाहेर पडले। स्थिती काय होती, मंद मंद पडे पाऊस। पुढे यमुना मैया आडवी झाली, जीवाचाही विचार न करता यमुनेतून वाट करत करत वसुदेव निघालेले आहे। पण देवाचं दर्शन घेण्याकरता यमुना मैया अजून महाराज वाढती आहे, तिचं पाणी वाढतं आहे। देवाला माहिती होतं हिला माझं दर्शन घ्यायचं आहे, हिला दर्शन घ्यायचं आहे। मग मात्र काय केलं तर डाव्या पायाचा उजव्या पायाचा जो अंगठा आहे ना तो बाहेर काढला। पूर चढला अचाट तेने लाविले अंगुष्ट, अंगठा लावला, यमुना मैया दुबंगल्या गेली, जाण्याकरता वाट दिली। आता वसुदेव कृष्ण परमात्म्याला मला घेऊन गोकुळामध्ये प्रवेश करतात। नंदराजाच्या घरी रात्रीची वेळ आहे, तिघजण जागे होते। कोण होतं, एक आहे नंदराजे, दोन वसुदेव आणि तीन नंदराजांची एक बहीण होती, ती जागे होती। किती जण झाले, तीन। तिथे कृष्ण परमात्म्याला ठेवलं। मुलगी जन्माला आलेली होती, तिला घेतलं, टोपलीमध्ये टाकलं, आगमन झालं मथुरेमध्ये, बंदीखान्यामध्ये आले। आल्याबरोबर ती मुलगी रडायला लागली, माया होती। सगळेजण उठले, कंसाकडे बातमी द्यायला गेले, कंसा अरे तुला मारणारा 8वा नाही 8वी आहे। म्हणजे कोणी का असेना, कोणी का असेना, पण त्याला मात्र मारायचं आहे। कंस झोपलेलाच नव्हता, कारण 8वा मारणारा आहे ना, आणि वास्तविक 8व्याला आठवणं फार गरजेचं आहे। आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात 8वाच का, याचं कारण असं आहे, आठवण आठव गेले भावा, आठवण आठव गेले भावा भाव, आठवण आठव गेले भावा भाव, आठवण गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग। आठवायला पाहिजे त्याला, तुकोबाराने आठवलं, झाला स्वयंमेव पांडुरंग। आपण देवाला आठवलं पाहिजे, आपणही देवाला आठवलं पाहिजे, पण आपण आठवतो का, नाही महाराज, आपण त्याच्याकडे पाठ करतो, आठवत नाही। कंस आला, मायेला उचललं, पायाला धरलं, गरगर फिरवलं, माया होती निसटली। त्या मायेनं सांगितलं, अरे मूर्ख कंसा, जो तुला मारणारा आहे ना तो गोकुळामध्ये सुखरूप जन्माला आलेला आहे। आता मात्र ते सुखाचार्य राजा परीक्षितला सुंदर असा कथाभाग सांगतायत। मथुरेतलं चिंतन संपलं, आता गोकुळामधली स्थिती। विठ्ठल 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 हो, गोकुळातली स्थिती कशी होती, पहाट झालेली आहे, पहाट झाली आणि बातमी कळाली, काय, नंदराजांना पुत्रप्राप्ती झालेली आहे। मग आता हे सांगण्याकरता की त्यावेळेला फोन वगैरे काही नव्हते, काही 4G नेटवर्क 5G असं काहीच नव्हतं महाराज। त्यावेळेला 3G 4G आणि 5G याचं काम एकच जण करत होत्या, कोण, बाया। इकडं 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 यांना एखादी बातमी का सांगितली, त्यांच्या मनात काही राहत नाही। ती शेजारणीला म्हणतेच, ठकूबाई तुम्हाला म्हणून तुम्हाला म्हणून सांगते, करता करता अख्ख्या गावात पेरून देते महाराज, सगळी आग जी आहे तळणीमध्ये लावते, पण शब्द तोच असतो, तुम्हाला म्हणून सांगते। बायकांच्या पोटामध्ये काही राहत नाही।
नंद राजांच्या घरी पुत्रप्राप्ती झाली हे सांगायची गरज पडली नाही. मग काय झालं? गवळण म्हणत गवळणीला, गवळण म्हणत गवळणीला, इतके गोड हलू लागले मला वाटलं हालत हालत इकडेच येता की काय. गवळणच अशी आहे महाराज, काय सांग, फार आनंद वाटतो. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आनंद झाला महाराज. 1 एकी पुढे बाटी ताटी सुंट वडे, सुईनीची गलबल झाली दासी जनी हेल घाली. गोकुळामधली स्थिती जी आहे ती वर्णन करतात. काही साधक मंडळी निघाले तुकोबरांकडे आणि तुकोबरांना विचारलं, महाराज काय स्थिती आहे गोकुळामध्ये? देव जन्माला आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? गोकुळातली स्थिती कशी आहे सांगता का जरा? गोकुळच्या सोका, गोकुळच्या सोका, गोकुळच्या सोका, गोकुळच्या सोका, गोकुळीच्या सोका, गोकुळीच्या सोका, गोकुळीच्या सोका, गोकुळीच्या सोका. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय गवळणीतून आपल्याला सांगतायत गोकुळामधली स्थिती कशी होती. गोकुळामध्ये सुखाचं आगमन झालेलं होतं. थोडक्यात विचार शुकाचार्य सांगतात गोकुळामध्ये सुख येणं म्हणजे काय. ऐका, जिथे देव आहे तिथे सुख आहे. जिथे देव आहे तिथे सुख आहे. पण जिथे देव नाही तिथे सुख आहे का? नाही. परमात्मा जिथे जिथे राहतो तिथे सुखाचा आगर, सुखाचा सागर जो आहे तो तयार होत असतो. संत महात्मे हुशार होते महाराज. कुठे आनंद आहे कुठे काय आहे त्यांना कळत होतं. माणसं हुशार असली पाहिजे महाराज. कोणतंही कार्य जर करायचं असलं ना याकरता माणसं बौद्धिक पातळी त्यांची हुशार पाहिजे. काय झालं, एक शिक्षक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवू लागले आणि मुलांना म्हणू लागले, हां लिहा सगळ्यांनी, ताजमहाल तुळजापूरला आहे. काय सांगितलं? ताजमहाल तुळजापूरला आहे. मग आता सगळ्यांनी विचार केला. पोरं म्हणू लागले ताजमहाल तुळजापूरला आहे, कसं शक्य आहे? ताजमहाल कुठे आहे?
माहीत आहे आपल्याला. आणि हे शिक्षक काय सांगताय बरं, आता काही म्हणायला जावं तर हे येडं आपल्याला मारेल, है की नाही. याचा मार खाण्यापेक्षा न बोललेलं बरं. काही बोलले नाही, पोरं घरी आले. घरी आल्यानंतर अभ्यास करू लागले. काय अभ्यास होता? ताजमहाल तुळजापूरला आहे. त्यांच्या बापांनी ऐकलं आणि पोरांना म्हणाले, पोरांनो काय करताय? म्हणे काय नाही, अभ्यास करतो आहे. काय अभ्यास आहे? म्हणे गुरुजींनी सांगितलं ताजमहाल तुळजापूरला आहे. बापांचं महाराज सगळं तळपायाची एक मस्तकाला गेली. सगळे गावातले पालक जे आहे एकत्रित झाले आणि त्या शिक्षकांकडे गेले. दुसऱ्या दिवशी सगळेजण बसले आणि सगळ्यांनी गुरुजीला सांगायला सुरुवात केली, गुरुजी अहो काय शिकवताय तुम्ही मुलांना? हा, ताजमहाल तुळजापूरला आहे, हे चुकीचं आहे असं तुम्ही शिकवतात. हां सर म्हटले ते बाकीचं राहू द्या, तुम्हाला मी 6 महिने झाले म्हणतो आहे फी भरा, फी भरा. 6 महिने झाले आहे म्हणतोय फी भरा, फी भरा, तरी तुम्ही फी भरत नाही. हां आता तुम्ही आले का नाही? त्या शिक्षकांनी सांगितलं, अहो ते जाऊ द्या बाकीचं, हां आम्ही फी भरणार म्हणजे भरणार, पण हे याचं काय करायचं? हां हे ताजमहाल तुळजापूरला आहे, याचं काय करायचं? म्हणे गुरुजीने सांगितलं पालकांना ते पण होईल. म्हणे कसं काय? तुम्ही फी भरली की तुळजापूरचा ताजमहाल आग्र्याला जाईल. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, बौद्धिक क्षमता, माणसं हुशार पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हो, सुखाचं येणं म्हणजे संत महात्म्यांना माहिती होतं जिथे देव आहे तिथे सुख आहे. म्हणून तुकोबराय वर्णन करतात गोकुळीच्या सुखा. मग किती सुख होतं त्याचं वर्णन केलं. अंत पार नाही लेखा, लिहिता सुद्धा येत नाही, सांगताही येत नाही. याचं वर्णन महिम्न स्तोत्रामध्ये केलेलं आहे. सुरतरुवर शाखा लेखणी पत्र मुर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्व काल तदपि तव गुणाविश पारम नयते. किती जरी आम्ही लिहायला सुरुवात केली तरी देव आल्यानंतर किती सुख आहे हे आपल्याला शब्दामध्ये सांगता येत. अंत पार नाही लेखा. मग काहींनी म्हणू लागले का हो तुकोबराय, का सुख हे आलेलं होतं गोकुळामध्ये? म्हणे त्याचं उत्तर आहे दुसऱ्या चरणामध्ये. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. देव जन्माला आलेला होता ना बाळकृष्ण नंदा घरी. देव नंदाच्या घरी आलेले होते. सुखाला पारावार नव्हती. आता काहींनी तुकोबऱ्यांना विचारलं, का हो म्हणे महाराज मग गोकुळातले लोक एवढा आनंद झाल्यानंतर, सुख आल्यानंतर, देव जन्माला आल्यानंतर तो आनंद कसा साजरा केला? तुकोबराय म्हणतात कसा साजरा केला सांगू का? गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया देव जन्माला आला. सगळ्या गावातल्या लोकांनी गुढीचं उभारण केलं, सडा समर्जन केलं, रांगोळ्या काढलेल्या आहे आणि रांगोळ्या काढून काय केलं? करती कथा गाती गाणे. गाणे कोणते गात होते? गाणे कोणते गात होते? एखादं सैराडचं होतं का? एखादं सैराडचं होतं का? तेही नव्हतं महाराज. मग गाणे कोणते गात होते? जे प्रभूला आवडणारी गाणी होते ते गाऊ लागलेले होते. विठ्ठल 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 हो. मग देव जन्माला आला, सगळ्यांनी आनंद साजरा केला. तो आनंद आत्ता मी तुम्हाला सांगितला, पण इथून पुढे कृष्ण परमात्म्याचं जीवन कसं असणार आहे याचा आपल्याला विचार विनिमय करायचा आहे. पण एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठ्ठल रखमाई भजन करू. या भजनाकरता सर्व पुरुष मंडळींनी आपले दोन्ही हात वरती करा. करा लवकर, वेळ न घालवता. वा क्या बात. वरती बसलेले, पाय सोडून बसलेले, मांडी न घातलेले,
करा वरती हात, सरळ करा. केलेत का महिला मंडळ? तुम्ही पण आपले दोन्ही हात वरती करा, करा लवकर. क्या बात आहे, वा वा, धन्यवाद. सरळ 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 सरळ. हां, आता एक काम करा. नाही मी काहीच बोलले नाही, काही म्हटलेच नाही महाराज. केले का वरती हात? ते वरचे. वा, धन्यवाद. वरचे तुम्हाला कसं काय दिसले? ते दिसतात, आता दिवस आहे की. अरे बापा रे. मग तुम्हाला दिसतं बरं का, हे नोटा थोड्याशा व्यवस्थित टाकून द्या म्हणजे ज्या समजणार नाही अशा. केलेत का वरती हात? धन्यवाद. आता सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमाने दोन हाताने टाळी वाजवून मुखार विंदाने भजन करायचं आणि इतक्या जोरात भजन करायचं आहे. दादा जे आहेत ना, गजर हरिकीर्तनाचा वाले शूटिंग घेण्याकरता आलेले आहेत. आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्येच नाही तर अवघ्या महाराष्ट्रभर आपल्याला आपण स्वतः पाहायला भेटणार आहोत. आपण किती भजन केलं हे लोकांना दिसणार आहे, बरोबर की नाही? आपल्याला सुद्धा दिसणार आहे. म्हणून एकदा सगळ्यांनी असं भजन करायचं आहे की तल्लीन होऊन हाताने टाळी वाजवून जोरात परमात्म्याचं भजन करायचं आहे. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरे 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 हरि जय जय हरि 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 जय जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. उठा, उठल्यावर अगोदरच वा. सगळ्यांनी सुंदर भजन केलं, सगळ्यांना धन्यवाद देते. तुम्हाला काही खाली हात करा असे सांगायची गरज पडली नाही. बरं मला सांगा, मी तुम्हाला वरती हात करायला लावले पण खाली करायला लावले का? खाली करायला लावले का? मग कसं काय केले? कसं काय केले? ते मग सर केले, तुला काय करायचं घे करून. असो, सुंदर अशा प्रकारे सगळ्यांनी भजन केलं. सगळ्यांना धन्यवाद देते. देव जन्माला आलेले आहेत. देवाला भेटण्याकरता साक्षात भगवान शंकरांचं आगमन झालेलं आहे. भगवान शंकर प्रभूंच्या कृष्ण परमात्म्याच्या भेटीकरता निघालेले आहेत. जोगी आया जोगी आया जोगी आया रे. जोगी आया जोगी आया जोगी आया रे. देख सके तो गलियों में जोगी आया रे. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम
भगवान शंकरांचं दर्शन कृष्ण परमात्म्याच्या समवेत झालेलं आहे. नंदराजांना आनंद झाला म्हणून दानधर्म केलेला आहे. यथोचित दानधर्म केल्यानंतर आता मात्र भगवान परमात्मा 7 दिवसाचे झालेले आहेत. किती दिवसाचे? 7 दिवसाचे झालेले आहे. तदनंतर चतुर्थीचा दिवस आला. मथुरेमध्ये मात्र कंसाने मीटिंग बोलवली आणि सभेमध्ये सांगितलं, जो कोणी माझ्या शत्रूला मारून येईल त्याला मी अर्ध राज्य दान देईल. एकाने विडा उचलला, पण तो एक नव्हता, एक होती. तिचं नाव होतं पुतना. तिनं विडा उचलला, निघाली. स्तनामध्ये दूध धारण केलं, विष निघाली. सुंदर बनलेली आहे, स्वरूप सुंदरा देवांगना, अत्यंत रूपवान बनली. निघाली, गोकुळामध्ये आली. आणि गोकुळामध्ये आल्यानंतर नंदराजांच्या द्वारामध्ये यथोचित यशोदा मैयानं स्वागत केलं. कोण आहे आपण? मी ओळखलं नाही. अगं मी तुझी लांबची बहीण आहे. तुझं लग्न लहानपणी, माझंही लग्न लहानपणी, येणं जाणं झालं नाही, पण आत्ता आले, तुला मुलगा झाला असं कळालं. आनंद वाटला. बसण्याकरता आसन दिलं, स्वागत झालं. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा नुकतेच आंघोळ करून पाळण्यामध्ये टाकलेलं होतं. पुतना आली, बसली आणि यशोदेला म्हणू लागली, यशोदे लांबून आले ग मी तुझ्या मुलाला पाहण्याकरता. यशोदेला इतका आनंद झाला, इतक्या लांबून माझी बहीण आलेली आहे. आणि बायकांचं असं असतं, एखादा महाराज जर घरी आला तर तेवढा आनंद होत नाही, पण माहेरचं कुत्र जरी आलं ना तरी बायकांना आनंद होत असतो, हे की नाही? बायकांना फार आनंद होत असतो. मग मात्र बसण्याकरता आसन दिलं, यथोचित स्वागत झालं. यशोदा म्हणू लागली, अगं बाळ जे आहे ना, आत्ताच पाळण्यामध्ये टाकलं, नाव दूध घातलं, झोपलाय तो. भगवान परमात्मा पाळण्यामधून विचार करू लागले, म्हणू लागले, काय माझी आई आहे? मी झोपलोय असं सांगतोय, पण मी झोपलोय का? आणि मी झोपा काढण्याकरता आलोय का? बोवणीचं गिराईक आहे आणि नाही म्हणून सांगती आहे. देवाने रडायला सुरुवात केली. देव रडतायत, पुतना म्हणती आहे, अगं बघ मी आले, तुझं बाळ उठले, आण बरं तुझ्या मुलाला. आणलं, पुतनेच्या मांडीवरती दिलं. यशोदा मैया निघून गेला. आता मात्र शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, हे राजन, ज्या वेळेला पुतनेच्या मांडीवरती कृष्ण परमात्मा आले ना, त्यावेळेला पुतनेने आत्तापर्यंत देवाला कधी पाहिलं नव्हतं आणि त्याचं बाल स्वरूप पाहिलं आणि पुतना देवाकडे पाहतच राहिली, मग्न होऊन गेली. देवाला असं वाटलं, आता हिच्या हृदयामध्ये जर माझी मूर्ती प्रगट झाली तर हिला मला मारता येणार नाही. देवानं तिच्या हृदयातली मूर्ती काढून घेतली आणि आता ती शुद्धीवरती आली. कशासाठी आले? म्हणजे याला मारण्याकरता. मागचा पुढचा विचार न करता स्तनाला लावलं. स्तनपान देवाने करायला सुरुवात केली, पण डोळे बंद केले. विष होतं, भगवान शंकरांनी प्राशन केलं, निळवर्ण कंठ झाला होता. विष प्राशन केलं, दुधाचंही प्राशन केलं. पंचप्राण उडतायत. इतक्यामध्ये कृष्ण परमात्मा पंचप्राण उडत असताना पुतना जोरात ओरडली, अरे कृष्णा, अरे सोड, अरे सोड, अरे सोड, सोड. देव म्हणू लागले, मावशी एक तर मी धरत नाही, धरलं तर आता सोडणार नाही. पंचप्राण हरण केले, वध केला पुतनेचा, अरण्यामध्ये नेऊन टाकले. राक्षस स्वरूपामध्ये आली. तिच्या अंगाचा सुगंध ज्या वेळेला सुटला, कधी? तिला अग्निडाग दिल्यानंतर. म्हणजे तिच्या अंगाचा सुगंध का सुटला? अरे विचार करण्याची गोष्ट आहे. ज्याच्या अंगाला स्पर्श देवाचा झालेला आहे त्याच्या अंगातून सुगंधच बाहेर येणार, दुर्गंध बाहेर येणार नाही. पुतनेला सायुज्य नावाची मुक्ती प्राप्त करून दिलेली आहे. आता मात्र काही दिवस निघून गेले. गर्गमुनी जे आहेत आलेले आहेत. कशासाठी? नामकरण विधीसाठी. गर्गमुनींनी नामकरण विधी केलं. यथोचित गर्गमुनींचं स्वागत केलं. गर्गमुनी नामकरण विधी करून मात्र निघून गेले. नामकरण विधी कृष्ण जो सगळ्यांना आकर्षित करतो तो कृष्ण आहे आणि जो रामाचं स्वरूप आहे ज्याच्यामध्ये बल आहे तो बलराम. दोघांचंही नामकरण विधी केलं. गर्गमुनी निघून गेले. आता मात्र कंस विचार करतो आहे कसं मारायचं, कसं मारायचं. पुन्हा सभा बोलवली आणि पुन्हा एक राक्षस उठला. मी मारतो आहे त्याला. त्याचं नाव होतं महाबळ राक्षस. भटाचं स्वरूप धारण केलं, ब्राह्मण वेश धारण केला म्हणून त्याला काय म्हणू लागले? महाबळ भट. भटाचं स्वरूप धारण केलं. गुडघ्यापर्यंत धोतर, गळ्यामध्ये जानू आहे, बंडी आहे, कपाळाला गंध आहे, पंचांग हातामध्ये आहे आणि निघाला. नंदराजांच्या द्वारात आला. यशोदे! यथोचित त्याचंही स्वागत झालं.
बसण्याकरता पाठ दिला, पंचांगाला पाठ, पाठीला पाठ. यशोदा म्हणू लागली, बोला ना महाराज, कसं येणं केलं? अगं तुला मुलगा झाला कळालं, तुझ्या मुलाचं भविष्य सांगण्याकरता आले. तुझं मुलाचं भविष्य सांगण्याकरता आलो म्हटल्यानंतर यशोदा म्हणू लागली, आत्ताच सांगितलं गर्ग मुनींनी, महाबळ भटान शांत बसाव ना. हा, तो म्हणू लागला, तो गर्ग का, त्याला काय कळतं? त्याच्यापेक्षा मला चांगलं सांगता येतं, हे की नाही? असं म्हणतंच कोणी पण. एखाद्याचं कीर्तन जर झालं, हां, तो चांगला महाराज अगदी सराईत कीर्तनकार असेल, तो म्हणतो त्याला काय सांगता येतं, त्याच्यापेक्षा मी चांगलं सांगू शकतो. म्हणजे हेवा दावा, हे की नाही, याच्यामध्ये सुद्धा असतो महाराज. या सगळ्या परंपरेमध्ये हेवा दावा पाहायला मिळतो. दोन आटं, दोन भटन, दोन हलगट कधी एकत्रित राहू शकत, दोन आवा, दोन जावा, दोन बुवा एकत्रित कधी राहू शकत नाही. मला तिरस्कार निर्माण होत असतो, हे की नाही? तसं तो महाबळ भट म्हणून राहिले, त्याच्यापेक्षा मी चांगलं सांगतो ना, चांगलं सांगतो, सांगायला सुरुवात केली. यशोदे ऐक, महाबळ भटाने भविष्य सांगायला सुरुवात केली. पण खरं होतं बरं का. काय सांगितलं? यशोदे, तुझं हे जे पोरगा आहे ना, मूळ नक्षत्रावरती जन्माला आलेला आहे, त्रास देईल, घरातल्यांना त्रास देईल, तुला त्रास देईल, घरातल्यांना त्रास देईल, यात नवल नाही. शेजाऱ्यांना त्रास देईल, शेजाऱ्यांना त्रास देईल, यात नवल नाही. गावाला त्रास देईल, गावाला फक्त त्रास देईल असं अजिबात नाही. हा चोऱ्या करेल, खोडी करेल, इथे असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना छेडेल, त्यांना एवढा त्रास देईल की याच्या त्रासामुळं गावातले लोक म्हणतील, काय आम्ही इथे राहावं का जावं, हे की नाही? मग असं कार्य यशोदे, असं जे पोरगा आहे ना, त्रास देणार, याला ठेवूच नको. 4x4चा खड्डा कर आणि जिवंत ह्या पोराला पुरून मारून टाक. देव पाळण्यामध्ये झोपलेले होते, मनात म्हणू लागले, पठ्या मला मारायला सांगतो का? आता पाहतो तुझ्याकडे जरा मी, आता मी तुझ्याकडे पाहतो म्हटल्याबरोबर भगवान कृष्ण परमात्म्याने महाबळ भटाच्या पाठीमागे इडी सोडून दिली. आपलं नाही, महाबळ भटाच्या पाठीमागे ऐक नाही, माया स्वरूप जी आहे आज्ञा दिली सगळ्यांना. पाठ जे आहे उठलं, तोंडाला मारू लागलं. पाठीचा पाठ पाठीला मारू लागला. ज्याच्या पाठावर बसलेला होता ना, ते पाठ उचलल्या गेलं, दणकन आपटलं. महाबळ भट म्हणे, या घरात काही खरं दिसत, इथे भुताटकीच असावी. पळाला महाबळ भट, रस्त्याने जाऊ लागला. परमात्म्याने रस्त्यावरती असणाऱ्या बाज ज्या होत्या ना, त्यांना ऑर्डर दिली, व्हा आडव्या. अशा प्रकारे महाबळ भट जो आहे तो रस्त्याने पळू लागला. बाजांना ऑर्डर दिली. परिणाम असा झाला, धोतर होतं ना, मग बाजावरून पुढे उडी मारायची. मग काय होतं, तर धोतर कुठंतरी अटकत होतं, बंडी जी आहे कुठेतरी अटकत होती, पंचांग जे होतं कुठंतरी पडलं. एवढी महाराज फजिती केली. किती फजिती! जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले ढुंगणाचे, जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले ढुंगणाचे. जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. जानवे तुटले पंचांग फाटले. किती फजिती केली. धोतर गळाले ढुंगणाचे. हा काही माझा शब्द नाहीये महाराज, संत महात्म्याने वापरलेले शब्द आहे. पण तिथं टिंब तरी का वापरायचा, हो की नाही? आपले शब्द नाही, आपण काय तो अभंग तयार केला नाही. जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले. एवढी महाराज फजिती केली. त्याला मारलं नाही. 2 कारणं सांगितल्या जातात. पुतनेला मारलं, महाबळ भटाला का मारलं नाही? 2 कारणं. पहिलं कारण, ब्रह्मरूपामध्ये आलेला होता, ब्रह्महत्या घडेल म्हणून मारलं नाही. आणि दुसरं कारण, बालवेशामध्ये असणारा कृष्ण परमात्मा किती ताकदवान आहे हे कंसाला कळण्याकरता त्याला मारलं नाही. किती कारणं झालेत? 2 कारणं. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आता माता कृष्ण
परमात्मा हळूहळू हळूहळू लहानाचे मोठे होऊ लागलेत. आणि आता यशोदा मैयानं कृष्ण परमात्म्याला स्नान घालावं, यथोचित गोड असे वस्त्र परिधान करावे, शृंगार करावा, देव सुंदर दिसायचे. मग यशोदेनं काय केलं, कृष्ण परमात्म्याच्या पायामध्ये पैंजणं बांधली. मग काय आपले पोरं बघा झोपेतून उठल्यानंतर काय करतात, छोटे छोटे मुलं पायवरती करतात. ते पायामध्ये असणारे पैंजण जे आहेत ना ते छुमछुम वाजतात. वाजला किती आनंद होतो. मला सामान्य स्वरूप आहे ती यशोदा सुद्धा त्या पैंजणाकडे जर पाहिलं ना तर तिला सुद्धा आनंद व्हायचा. बाळाच्या कृष्णाच्या पायात पैंजण वाजते, बाळाच्या कृष्णाच्या पायात पैंजण वाजते, बाळाच्या कृष्णाच्या पायात पैंजण वाजते, बाळाच्या कृष्णाच्या पायात पैंजण वाजते. सगळ्यांनी सोबत बोलायचं आहे. बोलणार का तुम्ही? जय हो सगळ्यांनी, जय हो. पैंजण वाजते, 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 पैंजण वाजते. बाळाच्या कृष्णाच्या पायात पैंजण वाजते, बाळाच्या कृष्णाच्या पायात पैंजण वाजते, बाळाच्या कृष्णाच्या पायात पैंजण वाजते, बाळाच्या कृष्णाच्या पायात पैंजण वाजते. पैंजण वाजते, पैंजण वाजते, पैंजण वाजते. वा, एकदा आमच्या परमेश्वर महाराजांसाठी जोरदार टाळे होऊ द्या. वाजवण्याची सुद्धा महाराज एक पद्धत असते, एक ढबक असते. आता तुम्ही म्हणाल तुम्हाला काय कळतं त्यातलं. गोदरताई मुंडेबरोबर आम्ही 10-5 वर्ष हेच काम केलं महाराज, हे की नाही. इथून उठलो आणि इथं उभं राहिलो. आता इथं उभं राहून सुद्धा 18 वर्ष मला पूर्ण झाले. इथं उभे राहिले आणि पुन्हा तिथं काही गेले नाही. बाळाच्या कृष्णाच्या पायात पैंजण वाजते. आता मात्र कृष्ण परमात्मा हळूहळू हळूहळू असे पालथे होऊ लागले. पालथे झाले की लेकर महाराज जागेवर थांबत नाही. मग गुडघ्याने काय करतात, पुढे सरकण्याचा प्रयत्न करतात. तळवे तळहात टेकी दो, तळवे तळहात टेकी दे, डाया गुडघ्याने राहंगतो, डाया गुडघ्याने राहंगतो, डाव्या गुडघ्याने राहंगतो. तळहात टेकी दो, तळहात टेकी दो, डाव्या गुडघ्याने राहंगत, डाव्या गुडघ्याने राहंगत, डाव्या गुडघ्याने राहंगत. रंगनाथ तो मैं देखी नावसये, रंगनाथ तो मैं देखी नावसये, रंगनाथ तो मैं देखी नावसये. तळवे तळहात टेकी दो, तळवे तळहात टेकी दे, डाव्या गुडघ्याने राहंगतो, डाव्या गुडघ्याने राहंगतो, डाव्या गुडघ्याने राहंगतो, रांगतो. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. परमात्मा डाव्या पायाचा आधार घेऊन पुढे सरकत होते. आता कृष्ण परमात्मा काय करू लागले, हळूहळू हळू कशाचा तरी आधार घेऊन उभं राहण्याचा प्रयत्न करू लागले. सगळ्या जगाला आधार देणारा कृष्ण परमात्मा ज्यावेळेला भिंतीचा पलंगाचा आधार घेऊ लागले, शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितलं, हे राजन, भगवान कृष्ण परमात्माला हे सांगायचं आहे, जरी मी सगळ्यांना आधार देणारा असलो पण तरी सुद्धा सामान्य पुरुषासारखं मीही जीवन जगतो आहे आणि माझंही जीवन तसंच आहे. आधार घेऊन कृष्ण परमात्मा उठू लागले. एक दिवस यशोदा मैयानं कृष्ण परमात्म्याला कडेवरती घेतलं. इतक्यामध्ये राधेचं आगमन झालं. राधेला पाहिलं कृष्ण परमात्मा रडू लागले. इतके रडतायत, एवढे रडतायत, रडायचे बंद होईना. परिणाम असा झाला, यशोदा म्हणू लागली, राधे एक काम कर बरं, हा कृष्ण राहतच नाही, किती वेळ झाले, घेतेस का याला. यशोदेनं कृष्णाला राधेच्या जवळ देणं आणि रंडणं बंद होणं सोबतच झालं.
यशोदेला एवढा आनंद झाला, ती म्हणाली बाई काय पोरग आहे, माझ्याजवळ होतं रडू लागलं, हिच्याजवळ गेलं रडायचं बंद झालं. मग राधे तू एक काम करत जाय, तुझा हातगुण दिसतोय, हात तुझ्याकडे आला की शांत बसतो, तू काय करत जाय राधे, आता मी सांगते आई. राधे 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 घे श्याम सुंदरा, राधे 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 घे श्याम सुंदरा, राधे 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 घे श्याम सुंदरा, राधे 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 श्याम सुंदरा. नेयाता झडकरी आपुलिया मंदिरा, नेयाता झडकरी आपुलिया मंदिरा, राधे 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 हे श्याम सुंदरा, राधे 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 हे श्याम सुंदरा, राधे 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 श्याम सुंदरा, राधे 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 हे श्याम सुंदरा, हे श्याम सुंदरा, हे श्याम सुंदरा. राधा घेऊन निघाली, कृष्णाला घरी आली, पलंगावरती कृष्णाला ठेवलं. राधेच्या अंतःकरणातली भावना देवाने जाणली. देव एकदम अष्टमूर्ती मोठे झाले, एकदम मोठे झाले. दोघं जण बोलू लागले. इतक्यामध्ये राधेचा नवरा दरवाजाच्या जवळ आला, कानोसा घेतला. घरामध्ये कोणत्या तरी परपुरुषाचा आवाज दिसतो आहे. तळपयाची आग मस्तकाला गेली. दरवाजावरती थाप मारली. राधे राधा कृष्णा पलंगावरी, राधा कृष्णा पलंगावरी, राधा कृष्ण पलंगावरी, राधा कृष्ण पलंगावरी. दारी भ्रतार हका मारी, दारी भ्रतार हका मारी, राधा कृष्ण पलंगावरी, राधा कृष्ण पलंगावरी, राधा कृष्ण पलंगावरी, राधा कृष्ण पलंगावरी. वा, काय गोड प्रमाण दिलेलं आहे. राधा कृष्ण पलंगावरी, दारी भ्रतार हाका मारी, हाक मारली. राधे कोण आहे घरामध्ये? राधा घाबरली. कृष्णा लवकर लहान हो, माझा पती आलेला आहे. आपल्याला जर असं पाहिलं तर काय म्हणतील कृष्णा? व्यभिचार म्हणतील. लहान हो. कृष्ण म्हणला राधे वेडीस का ग तू? मुलं लहानाचे मोठे होतात, मोठ्याचा लहान झालेला कधी पाहिलंय का? अगं मी आता मोठाच राहणार नाही. कृष्ण असं करू नको, पाया पडते, हात जोडते. लहान हो. कृष्ण परमात्मा लहान झाले. राधा उठली, दार उघडलं. राधेचा जो पती होता जोरात ओरडला. राधे समजत नाही तुला? घरामध्ये कोणत्या परपुरुषाचा आवाज येतो आहे? अहो परपुरुषाचा आवाज नाहीये. अशी थोडी दरवाजाच्या बाजूला झाली, पलंगाकडे बोट केलं आणि दाखवलं. तो बघा नंदाचा मुलगा. राधा आणि कृष्ण परमात्म्याचं नातं देवाचं आणि भक्ताचं होतं. राधेच्या पतीचं नाव किंवा राधेचं लग्न अगोदरच झालेलं होतं. राधेच्या पतीचं नाव होतं अनया गवळी. काय नाव होतं? अनया गवळी. प्रमाण देते मी तुम्हाला, प्रमाणानिशी मी तुम्हाला सांगते आहे. अनया गवळी करी धंदा आणि त्याचीच गवळण म्हणे मी राधा. अनया गवळ्याने पाहिलं नंदाचं पोरग. चालत चालत आला, पलंगाच्या जवळ कृष्ण परमात्म्याला उचललं, कडेवरती घेतलं. राधे किती वर्ष झाली आपल्या लग्नाला, मूल बाळ नाही आपल्याला. मी बाहेर कामानिमित्त गेल्यानंतर तुला करमत नसेल ना? नाही करमतो. मग एक काम करत जात जा ना, ह्या कृष्णाला रोजच आपल्या घरी घेऊन येत जा. देव म्हणाले बस एवढंच पाहिजे होतं. परवानगी मिळाली, जी आर आला, जी आर भेटला, बरं झालं, चांगलं काम झालं. रोज कृष्ण परमात्मा राधेच्या घरी. असं करत 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 कृष्ण परमात्मा लहानाचे मोठे झाले. किती मोठे झाले? पंचममूर्ती कृष्ण परमात्म्याची. आता 5 वर्षाचे कृष्ण परमात्मा झाले. आईच्या पत्राला धरावं, आईच्या माठीमागे फिरावं. फिरता फिरता सगळ्या घरामध्ये आई
मला लोणी देना खायला, आई मला दूध देना, आई मला ताक देना. बाळा अरे पहिल्यांदा घुसळण करू दे ना, मगच ताक, मगच दही, मगच लोणी आपल्याला मिळत असतं. कृष्ण परमात्मा त्या डेऱ्याच्या जवळ आले. आई घुसळण करू लागली. बाळा थांब जरा, मी तुम्हाला देते मी तुला लोणी देते, ताक देते. माता आई नाही अगोदर दे. अरे बाळा तो मी हातामध्ये रवी धरलेली आहे, तू जर हात सोडला तरच मला घुसळण. रवीचा हात हरी करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. सोड रवीचा हात हरी रे करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. सोड रवीचा हात हरी करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. सोड रवीचा हात हरी करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना. रे बाळा करू दे मंथना. सोड रवीचा हात हरी रे करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. सोड रवीचा हात हरी करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. सोड रवीचा हात हरी करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. सोड रवीचा हात हरी करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. बाळा करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. सोड रवीचा हात हरे रे, सोड रवीचा हात हरे रे, बाळा करू दे रे मंथना, बाळा करू दे रे मंथना, बाळा करू दे रे मंथना. देवानं विचार केला असं दही दूध मिळणार नाही. मग डेऱ्यामध्येच गेले. डेऱ्याच्या तळाला गेल्यानंतर दही निघेना, बाहेर लोणी निघेना आणि घुसळण तर चालू आहे. पण यशोदेला त्या डेऱ्यामध्ये काहीतरी काळं लागलं. असं वरती पाहायला भेटलं. हात घातला, थेट कृष्णाचे केस होते. तसाच कृष्ण बाहेर काढला. कृष्णा वेडा झालास का? अरे त्या डेऱ्यामध्ये, अरे तुला रवी जर लागली असती तर हा नको ना कृष्ण असा करू. देव म्हणू लागले आई रवीच काय, रवीचा बाप सुद्धा मला काही करू शकत नाही, काही होणार नाही मला. कृष्ण परमात्म्याने आता हळूहळू हळूहळू घरामध्येच आईच्या पाठीमागे फिरावं. असं फिरता 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 कृष्ण परमात्मा आता ओट्यावरती जाऊ लागले. ओट्यावरून शेजारींकडे, शेजारीन तिनं जर रांगोळी काढली तर रांगोळी काढल्यानंतर तिथं गेल्यानंतर पुसायची नाही. मग अष्टदळ काढिले अंगणी वरी. झोपल्या काका वरी मुते चक्रपाणी. परमात्माने महाराज मग शुभ कार्याला अशुभ का करावं? रांगोळीमध्ये शुभतेचं प्रतीक आहे. परमात्माने लघुशंका तिथे का करावी? शुकाचार्य सांगतात हे राजन, देवानं लघुशंका करावी याचं कारण असं आहे, देवाला हे सांगायचं आहे रांगोळी तर शुभ आहे, पण ह्या जगामध्ये माझ्या इतपत शुभ आणि माझ्या एवढं सुंदर ह्या जगामध्ये दुसरं काहीच नाही. आता हळूहळू कृष्ण परमात्मा थोडं ओट्याच्या खाली उतरावं, जमिनीपर्यंत जावं, भूमीला त्या मातीला हातावरती घ्यावं, त्या मातेची क्षमा याचना करावी आणि म्हणावं हे आई मी तुझ्यावरती नाना प्रकारचे राक्षस मारणार आहे, तुला किती त्रास होणार आहे, आत्ताच मी तुझी क्षमा याचना करतो. घेतली माती, तोंडात टाकली. बळीराम दादांना पाहिलं, आईकडे गेले. सुनो सुनो यशोदा माई रे, सुनो सुनो यशोदा माई रे, तेरे कान्हा ने माटे खाई रे, तेरे कान्हा ने माटे खाई रे, खाई रे, तेरे कान्हा ने माटे खाई रे. सुना यशोदा माई रे, सुना यशोदा माई रे, तेरे कान्हा ने माटे खाई रे, तेरे कान्हा ने माटे खाई रे, तेरे कान्हा ने माटे खाई रे. आई कोणाच, आई कोणाच, आई कोण काल, आई
दादाने आईला सांगितलं, आई कृष्णाने माती खाल्ली, काठी घेतली, यशोदा निघाली. कृष्णा माती खाल्ली का रे? आई मी माती खाल्ली नाही. खरंच नाही? नाही. मग दाखव. आकर आ, आकर आ. आपण आपल्या मुलांना म्हणतो ना, छोटे छोटे पोरांनी काही केलं, आकर आ. कृष्ण परमात्म्याने आ तोंड मोठं केलं. परिणामतः यशोदेनं त्या तोंडामध्ये 12 गाव अग्नी गिळला. हे पाहिलं. जे ज्ञान अर्जुनाला दिलं होतं ते ज्ञान जे आहे यशोदेला दिलं. ज्ञानाची चादर टाकली आणि पुन्हा अज्ञानरूपी चादर तिच्या अंगावरती टाकून पुन्हा, हे यशोदे तू माझी आई आहेस, मी तुझं लेकरू आहे, अशी अंतःकरणामध्ये भावना निर्माण झाली. आता मात्र यशोदा म्हणते, कृष्णा नाही म्हणतो, खोटं बोलतोस. हाताला पकडलं, घेऊन आलेत. उखळ होतं, त्याला बांधायला सुरुवात केली. बांधता येईना का? कारण देवाला बंधनं नाही. पण तसंच यशोदामयीने ते उखळाला कृष्ण परमात्म्याला बांधलं. ह्या जगामध्ये अशा 2 स्त्रिया होऊन गेल्यात ज्यांनी परमात्म्याला बांधण्याचा प्रयत्न केला. पहिली स्त्री आहे संत श्रेष्ठ जनाबाई. त्या जनाबाईनं देवाला बांधलं. आणि दुसरी स्त्री आहे, तिचं नाव आहे यशोदा मैया, तिनं देवाला बांधलं. विठ्ठल विठ्ठल यशोदा निघून गेली. कृष्ण परमात्म्याने बंधनं तोडली, उखळाला धक्का दिला. तो उखळ गडबडत गडबडत पुढे गेलं. अर्जुन नावाच्या वृक्षावरती आपटलं, आदळलं. त्याच्यातून 2 वीर पुरुष बाहेर आले. एकाचं नाव होतं मणिग्रीव आणि दुसऱ्याचं नाव होतं नलकुवर. हे कुबेर पुत्र होते. नारदांनी त्यांना शाप दिलेला होता, तुम्ही अर्जुन वृक्ष म्हणून गोकुळामध्ये राहाल. क्षमा याचना केली आमच्या उद्धाराकरता. नारदांनी सांगितलं, ज्या वेळेला देव कृष्ण रूप धारण करतील, उखळाला बांधल्या जातील, उखळाला बांधून स्वतःला सोडवतील आणि त्या उखळाचा स्पर्श जर तुम्हाला झाला तर तुमचा उद्धार होणार आहे. दोघांचाही उद्धार केला. विठ्ठल विठ्ठल कृष्ण परमात्मा आता घरातून थोडेसे बाहेर गावामध्ये फिरायला लागले. गोपिकेंचं चित्त जे आहे हरण करायला सुरुवात झाली. सगळ्यांनी कृष्ण परमात्म्याला पाहावं आणि देहभान विसरून जावं. हरिणे माझे हरिले चित्त भारवित्त विसरले. सगळ्यांचं चित्त हरण करावं. आणि हे करता 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 मित्रमंडळी गोळा केली, सगळ्यांना एकत्रित केलं आणि गावातल्या सगळ्या मुलांना नाव विचारलं. सांग रे तुझं नाव काय? तुझं नाव काय? तुला नाही विचारलं. देवाने मित्रांना विचारलं, तुझं नाव काय? आणि माझं नाव पेंदे आहे. तुझं रे? माझं नाव सुदामा. तुझं नाव रे? माझं नाव वाकडे आहे. तुझं रे? माझं नाव बोबले आहे. सगळ्यांची नावं, नावावरून ते कसे असतील याचा जरा अंदाज घ्या. वाकडा म्हटल्यानंतर वाकडाच, बोबडा म्हटल्यानंतर बोबड्याच. पेंद्या, सुदामा, वाकड्या, वर्जा, बोबड्या हे सगळे देवाच्या मित्रांचे नावं आहे. आता असेच नावं का देवाला सांगायचं आहे? अरे मी सगळ्यांना घेऊन एकत्रित चालत असतो. कसा? उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठी भाव भक्ती देखोनी. या सगळ्यांना एकत्रित केलं आणि विचारलं, का रे तुम्हाला घरी खायला भेटत नाही का? तुमच्या तब्येती अशा एकदम हुबेहूब, तुम्ही मुक्ताताई सारखे दिसता, तुम्ही एकदम बारीक. काय झालं? तळणीचे लोक देत नाही का? म्हणे भरपूर देतात, खाण्याकरता भरपूर आहे कृष्णा, दही आहे, दूध आहे, लोणी आहे, सगळं आहे रे बाबा, पण ते आम्हाला भेटत नाही. कुठे जातं? मथुरेला जातं. घरातलं दूध जे आहे डेअरीला जातं, डेअरीला भेटत नाही. या डेअरीचं काय करणार आहे? देवानं सांगितलं मग आता याच्याकरता चोरी करू. कृष्णा चोरी करू नये. आई वडिलांनी, शाळेमध्ये, गुरूंनी हे सांगितलं, चोरी करायची नाही. अरे चोरी करायची आहे आपल्याच घरातला आपणच गुपचूप खायचं, त्याला चोरी म्हणतात का? नाही ना. घर पाहुणी एकांतातलं घर पाहिलं, चोरी करायला सुरुवात केली. इतक्या चोऱ्या केल्या, एवढ्या खोड्या केल्या की सगळे गोकुळातले लोक जे आहे परेशान झाले आणि यशोदेकडे येऊन यशोदेला म्हणू लागले, यशोदे अगं काय तुझा कृष्ण आहे? काय तुझा कृष्ण आहे? यशोदे ग बाळ तुझा कुठवर
अंगावरी सोसू धिंगाणा. आणि यशोदा महाराज अशी होती, कोणी पण खोडी सांगण्याकरता आलं की तिला ते पटत नव्हतं. कोणत्या आईला आपलं लेकरू खोडी करतं हे खरं वाटेल? आपलं पोरगं खोडी करतं, चोरी करतं, हे त्या आईला खरं पटणार नाही. आणि जिला खरं पटेल ना ती त्याची सख्खी आई नाही, कुणाला पटत नाही ना. मग ती यशोदा होती महाराज, देवाची आई. ती म्हणू लागली, अगं गवळणींनो, माझ्या दारामध्ये येता, खोडी केली, चोरी केली, रोजच सांगता, पण माझं लेकरू कसं आहे मलाच माहीत आहे. सांगू का तुम्हाला माझं पोरगं कसं आहे? बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ सगुण गुणाचे ताणे. बाळ दिसतंय गोजिरवाणे, बाळ दिसतंय गोजिरवाणे, बाळ दिसतंय गोजिरवाणे, बाळ दिसतंय गोजिरवाणे. तुम्ही सांगता गाराणे ग गोकुळच्या नारे, तुम्ही सांगता गाराणे ग गोकुळच्या नारे, काय सांगता गाराणे ग गोकुळच्या नारे, काय सांगता गाराणे ग गोकुळच्या नारे. ती यशोदा म्हणती आहे, अगं मला खरं पटत नाही. आणि खरं सांगू का, माझा कृष्ण एवढा लहान आहे की त्याला चोरी करणं, खोडी करणं अजून कळतच नाही. तो केवढा आहे सांगू का? सांगते ऐका. 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे अंगणी ग माझ्या खेळ, अंगणी ग माझ्या खेळ, लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारे, लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारे, लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारे, काय लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारे. दुसरी म्हणू लागले, यशोदे पटत नाही का तुला? तुला जर चोरी करताना जर दाखवून दिलं तर? ती म्हणू लागली, मग ठीक आहे, मग मी मानेल. एकीनं विडा उचलला, एवढीच खोडी सांगते आणि थांबायचं आहे. विडा उचलला आणि ते म्हणू लागले, आता दाखवते तुला, चोरी करताना पकडून दाखवते. तिने विडा उचलला. कृष्ण परमात्माने सांगितलं, चला हिचा मोबाईल नंबर लिहून घ्या बरं, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, हां सगळ्यावरती हिचा कार्यक्रम करून टाकू. रात्रीची वेळ होती. कृष्ण परमात्मा तिच्या घरी गेले. तिच्याच घरी महाराज चोरी केली. पुन्हा दुसऱ्या दिवशी गेले. एक माठ होता, दही होतं, त्यामध्ये हात कृष्ण परमात्माने घातला आणि घेणार तेवढ्यामध्ये ती आली. तिनं हाताला पकडलं आणि कृष्णाला म्हणले, हां आत्ता दाखवते तुझ्या आईला. तिला पटत नाही ना खरं, आत्ता दाखवते, चल. उडत उडत कृष्ण परमात्म्याला निघाली, घराच्या बाहेर आली. पूर्वीचा काळ असा होता, पदर जो आहे तो आता असा तोंड झाकेल इथपर्यंत पदर पहिल्या महिला घेत होत्या. पहिल्या महिला पदर घेत होत्या. पहिल्या घेत होत्या महाराज. त्यांना पदर होते म्हणून त्या पदरा घेत होत्या पहिल्या. आताच्या नाही, मी असं म्हटलंच नाही. पहिल्या बाईने पदर महाराज डोक्यावरती घेतला पाहिजे का? बाईच्या डोक्यावरती पदर हा जरूर असला पाहिजे. का असला पाहिजे? ज्या बाईच्या डोक्यावरती पदर, पतीचा करती आदर, सर्वांची कदर, तीच खरी इंडियन मदर. म्हणून बाईच्या डोक्यावरती पदर असला पाहिजे. तिनं काय केलं, तो पदर जो होता ना तो अगदी थोडा पुढे घेतला, तिचं तोंड झाकलं, धरलं कृष्णाच्या हाताला, ओढत ओढत बाहेर निघाली. चाल आत्ता दाखवते तुझ्या आईला, चाल आत्ता दाखवते तुझ्या आईला. रस्त्याने निघाली. तिचा पती समोर येऊ लागला. देवानं काय केलं, हळूच आपला हात तिच्या हातातून काढून घेतला आणि तिच्या नवऱ्याच्या हात तिच्या हातात देऊन टाकला. आणि मग नवऱ्याला धरलं आणि रस्त्याने उडत उडत निघाले. म्हणू लागले, चाल आत्ता दाखवते तुझ्या आईला, चाल आत्ता दाखवते तुझ्या आईला. तिचा नवरा म्हणू लागला, काय झालं हिला? हिच्या गोळ्या तर संपल्या नाही ना, हिला झालं काय? ही दाखवते काय दाखवते मला? कृष्ण परमात्माने हातामध्ये हात देऊन टाकला. मागच्या दारानं गेले, यशोदेकडे आले. आई मला कडवर घे ना, आई मला कडवर घे ना. यशोदेने उचललं, कृष्णाला कडेवरती घेतलं. ही नवऱ्याला घेऊन यशोदेच्या दारामध्ये गेली. आवाज दिला, यशोदे बाहेर ये, माझं काय म्हणणं आहे पहिल्यांदा ऐक. यशोदा म्हणले, बाई आत्ता कोण आलं?
निघाली, बाहेर आली कृष्ण परमात्म्याला घेऊन. इनी पदर जरा पाठीमागे सारला आणि म्हणाली, चाल माझं काय म्हणणं आहे ऐक. ती म्हणू लागली कृष्णाकडे पाहून, यशोदेच्या कडेवरती कृष्ण परमात्मा तिनं पाहिला. ती मनामध्ये विचार करू लागली, अरे माझं जे म्हणणं आहे ते जर यशोदेच्या कडेवरती आहे तर मग मी कोणाचा हात हातामध्ये घेतला. पाठीमागे वळून पाहिलं. ते म्हणे, बया पिंट्याचा बाप आहे ना. लाजली महाराज आणि तशीच पुन्हा घरी आली. एवढ्या परमात्माने खोड्या कराव्या, किती खोड्या केल्या, किती खोड्या केल्या, एवढ्या खोड्या केल्या. आता मात्र यशोदेला कळालं आणि कृष्णाला सांगू लागली, कृष्णा कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा मी तुला सांगते, कुणाच्या घरी जाऊ नको बर का. पुन्हा गवळणींनी यावं आणि सांगावं, हे यशोदे आवरी आवरी आपुला कान्हा, आवरी आवरी आपुला कान्हा, कान्हा कान्हा नाशे येल्या आमोच्या सुना, नाती येल्या आमोच्या सुना. अजून लाज नाही तुझ्या मना, अजून लाज नाही तुझ्या मना, तुझा तुलाची गोड वाट काना काना नाशे येल्या आमोच्या सुना, नाशे येल्या आमोच्या सुना, आमोच्या सुना, आमोच्या सुना. अरे यशोदे आवरी आवरी आपुला कान्हा, कुठवर सोसू, किती सांगितलं बस झालं. आता यशोदेला कळालं, हा माझा कृष्ण खोडी करतो. कृष्णा तुला आता मी इथे ठेवणार नाही. तू काय काय करतो. यशोदेचा खट्याळ कानाबाई खोड्या करतो कराव काही. एवढ्या खोड्या महाराज. एक गोपाळ होता, त्याची पत्नी त्याचे दाढीची नीच्या वेणीची गाठ मारली. खोडीच आहे. एक गवळण म्हणू लागले, आम्ही झोपलो होतो, आमच्या अंथरुणामध्ये याने मुंगूस सोडून दिलं. एवढी खोडी. किती खोड्या. खोड्यांना पारावार नाही. आईने सांगितलं, बाळा आता इथे राहू नको, काय कर, तुला मात्र आता शाळेमध्ये पाठवावं लागणार आहे. आता शाळा कोणती आहे. पावा घोंगडी घे बोनी पाये, पावा घोंगडी घे बोनी पाये, संगे गोपाळ घे बोनी गाये, संगे गोपाळ घे बोनी गाये, पावा घोंगडी घे बोनी पाये. निघाले महाराज वनामध्ये जाण्याकरता. कृष्ण परमात्म्याला सजवलेलं आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. कृष्ण परमात्म्याने खोडी करू नये याकरता गणपती बाप्पाला नवस केला वगैरे वगैरे. सर्वस्व खोड्या ज्या आहे यशोदेनं सहन केल्या आणि आता शाळेमध्ये टाकण्याचं ठरवलं. शाळा होती, गाई वासरं चारण्याकरता न्यायची आहे. आता निघाले कृष्ण परमात्मा. सर्व गोपाळ गाईंना घेतलं, वनामध्ये गेले. तिथं गेल्यानंतर सुद्धा महाराज शांत बसले नाही, खेळ खेळायला सुरुवात केली. आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो, आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो, आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो, आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो. खेळ विटी दांडू गड्या, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू गड्या, खेळ विटी दांडू. हमामा पोरा हमामा, तिथं पण खेळ खेळ. एवढे खेळ झाले. आता थकले महाराज. थकून थकून महाराज सगळ्या जणांना भुका लागलेल्या आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. कालिया मर्दन केलं, सर्वस्व कृष्ण परमात्म्याने लीला केलेली आहे. भुका लागल्या आता. आता मात्र कृष्ण परमात्म्याने मुरली वाजवली, सगळ्या गाई गोपाळांना एकत्रित केलं आणि आता सगळ्यांना सांगितलं, चला आपल्याला काल्याचा आस्वाद घ्यायचा आहे. फुलांच्या आकारामध्ये सगळ्यांना उभं केलं आणि कृष्ण परमात्म्याने सगळ्यांच्या शुद्धोऱ्या एकत्रित करून
कृष्ण परमात्माने एक श्लोक गायला, बिभ्रदवेणो जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसुणकवलं तत्फलान्यंगुलेशो तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहदो हासयन्नर्मभिस्वे स्वर्गे लोके मिषति विभुजे यज्ञ भुग्बाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय। स्वर्गातल्याही देवांना जो काल्याचा आस्वाद मिळाला नाही, जे स्वर्गातले देव काल्याचिया असे देव जडी झाले मासे, देवाने त्यांना सुद्धा दुर्लभ असणारा काला जो आहे प्राप्त करून दिला नाही। तो मिळाला कुणाला? सर्वस्वांना। सर्वस्व कोण होते? ज्यांनी आपल्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये असणारे षडविकार दूर करून सर्वस्व देवाला अर्पण केलं, त्यांना हा काला मिळाला। सगळ्यांना परमात्माने काला दिला, सगळ्यांनी त्या काल्याचा आस्वाद घेतला। तोच वैकुंठातला दुर्लभ असणारा काळा आता आपल्यालाही प्राप्त होतो आहे। आपण भाग्यवान आहोत म्हणून हा काला जो आहे तर खाली पडू द्यायचा नाही, काल्याचा आस्वाद घ्यायचा आहे। एकमेका देऊ मुखी आणि सुखे घालू हुंबरे, एकमेकांच्या मुखामध्ये काला घालून आपण ह्या सगळ्यांनी काल्याचा आस्वाद घ्यायचा आहे। एकदा 2 मिनिटांमध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगरूपी गवळणीमध्ये परमात्म्याने जो नामाचा छंद लावलेला होता त्या छंदाचं वर्णन तुकोबरायांनी या अभंगरूपी गवळणीमध्ये केलेलं आहे। तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे। परमात्म्याने सगळ्यांचं मन मोहून सर्वांना प्रसाद प्राप्त करून दिलेला आहे। हा प्रसाद आपल्यालाही सेवन करायचा आहे। सगळ्यांना विनंती आहे, आदरणीय हरिभक्तीपरायण संदीपान महाराज शिंदे, आमचे चंद्रशेखर महाराज देगलूरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, आमच्या नाशिकचे असणारे हरिभक्तीपरायण वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार यांनी दिल्लीच्या सप्ताहामध्ये जो काला केलेला होता ना, तो काला दुर्लभ असणारा काला, जो वैकुंठातल्या देवादी देवांना वाकुल्या दाखवून आपल्याला सेवन करायचं आहे। तो वाकल्या कशा होत्या? चला 1-2 मिनिटांमध्ये प्रत्येकाने आपल्याकडे रुमाल आहे की नाही? करावरती, चला लवकर वेळ न घालवता करावरती, रुमालवरती करा, प्रत्येकानं मोकळा करा तो जरा व्यवस्थित आणि करावरती वरती सरळ सरळ, क्या बात। करावरती ज्यांच्याकडे असेल, टोपी असेल, जे काही असेल करावरती सगळ्यांनी। आता महिला मंडळ, आपल्याकडे रुमाल नाही, टोपी नाही, मग पदर तर आहे ना? हां चला, हा जो पदर आहे ना, हा पदर प्रत्येकानं वरती करायचा आहे। महिला मंडळ पदर वरती करा। हा तुम्हाला जसं करता येईल हा पदर वरती करा। केलात का? सरळ 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 सरळ, क्या बात आहे, वा। आपल्याला थांबायचं बरं का आता भजन करून, करावरती सरळ करा। केलेत का? आता पुरुष मंडळी, महिला मंडळ, महिला मंडळ जो पदर आहे ना तो असा गोल फिरवायचा आहे। कसा फिरवायचा? थांबा थांबा थांबा, कसा फिरवायचा? गोल फिरवायचा। तो असा करायचा, त्याचा अर्थ जरा वेगळं होतं आणि ते नेमकं माझ्याकडंच आहे ते। याच्याकरता तो कसा करायचा? फक्त असा फिरवायचा। आणि पुरुष मंडळी आपण सुद्धा तो जे रुमाल आहे, टोपी आहे, ती कशी फिरवायची? अशी फिरून देवादिकांना वाकुल्या दाखवून काल्याचा आस्वाद आपण सगळ्यांनी सेवन करायचा आहे। ज्ञानेश्वर